नमस्कार मंडळी, सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. तर मंडळी, मी दिनेश तुमचं स्वागत करतो एका नवीन यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे स्वप्नातलं कोकण. तर मंडळी, हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आवडला तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर तुम्हाला मी थोडक्यात फॅमिलीची ओळख करून देतो. या साईडला सध्या अभ्यास चालू आहे. तर मंडळी, हा माझा मुलगा आहे, याचं नाव आहे ध्रुवांशू. पूर्ण नाव बोल. ध्रुवांशू दिनेश कोसंबे है ना. आणि मित्रांनो, ही माझी बायको, जिचं नाव आहे लाजरी. सध्या अभ्यास चालू आहे. उद्या आहे रविवार, उद्या सुट्टी आहे शाळेला आणि उद्या स्कूलला सुट्टी आहे. सुट्टी आहे ना तुला? मंडेला आहे ना. तर मित्रांनो, मंडेला याचा ब्राऊन डे आहे. तर कामावरून आल्यापासून बोलतो की पप्पा ब्राऊन डे आहे, तर ब्राऊन टी शर्ट यांना कंपल्सरी मंथ एंडिंगला मंडेला पाहिजेच असतं. तर उद्या संडे घ्यायला जायचं आहे. तर हा बघा अभ्यास इकडे चालू आहे. आणि उद्या संडे ध्रुवांशूसाठी त्याचं फेवरेट नाश्ता बनवायचा आहे. काय रे ते? साबुदाणा वडे आवडतात ना. तर मित्रांनो, याचे साबुदाणा वडे फेवरेट आहेत. आणि काय? डोसा इडली. डोसा इडली नाही मित्रांनो, उद्या साबुदाणा वडे बनवायचे. तर तयारी आजच चालू आहे. आज आहे सॅटर्डे आणि उद्याच्या नाश्त्याची तयारी आजच चालू आहे. कारण साबुदाणा वड्यासाठी साबुदाणे भिजवून ठेवावे लागतात आधीच एक दिवस रात्र. तर चला मित्रांनो, बघूया. तरी बघा नाश्त्याची तयारी चालू आहे, कारण त्याच्यासाठी त्याचे फेवरेट साबुदाणा वडे बनवायचे आहेत. त्याच्यामुळं अगोदरच एक दिवस तयारी करते, कारण सकाळी उठून लवकर बनवता येते. तर हे बघा इकडे सध्या चालू आहे शेंगदाणे. त्याला शेंगदाणे जे गरम करून साबुदाणा वड्यामध्ये टाकायसाठी ते आताच गरम करून ते सालं वगैरे काढून गरम करून ते ठेवून देणार. आणि हे नाही टाकले त्याच्यामध्ये, आपलं साबुदाणा नाही भिजायला टाकले. तर मंडळी, अजून साबुदाणे भिजायला टाकले, तर ते पण टाकेल थोड्या वेळानंतर. आणि तर नंतर बघूया कसे साबुदाणा वडे होत आहेत ते. कारण याच्या आधी पण बनवले होते, पण एक छोट्याला पण आनंद होतो. म्हणजे त्याला पण एक आनंद भेटतो की माझ्यासाठी काहीतरी माझ्या आवडीचं बनवतात म्हणून. तर आता गेलाय तो बाहेर खेळायला, तोपर्यंत इकडे त्याची मम्मी तयारी करते. आणि तोपर्यंत मी इकडे आज किचन दाखवतो. तर मित्रांनो, हॉल इकडे, हा हॉल झाला की इथून मित्रांनो हे किचन आहे. किचन हे बघा, एक तुम्हाला दाखवतो. एक टाइमपास म्हणजे शाळेचा प्रोजेक्ट होता, तर त्यावेळी हे गेस्ट करा की कुणी बनवलं असेल. आणि ॲक्च्युली छोट्याला शिकवण्यासाठी एक एक्झाम्पल म्हणून त्याच्या मम्मीने बनवून दिला होता. तर सेम असंच दिवाळीला ना, दिवाळीचा आय थिंक दिवाळीचा प्रोजेक्ट आहे, तर तो बनवायला दिला होता. तर हे मम्मीने त्याला बनवून दाखवलं. त्याच्यानंतर त्याने प्रॅक्टिकली असं बघून बनवलं. कारण आता लहान मुलांना काय तेवढं येत नाही, जसं जसं मोठं होतं तसे त्यांना ते समजत जाईल. तर हे छान बनवलं एकदम. कारण आणि ह्याच्यासाठी आम्ही कुठून पेपर म्हणजे पर्सनल असे विकत आणले नाही. ॲक्च्युली हे ऑलरेडी आम्ही अगोदरच
आमच्याकडे होते, जे विकतच घेतले पण अगोदरच होते, तर त्याच्यानंतर त्यात फेकून देण्यापेक्षा हा बनवून दिला त्याला, कारण हां ज्युनियरला घेतलं होतं ना मित्र, ज्युनियरला पेपर घेतलेले होते, ज्युनियरला पेपर घेतलेले, तर त्याचं आता आहे सिनियरला तो, त्याच्यामुळे ते आता यूज झाले, म्हणजे पैसे वाचले माझे है ना. तर हे किचन, त्याच्यानंतर हा आहे दरवाजा किचनमध्ये यायचा. तर इकडे पण मित्रांनो थोडं, इकडे पण फोडाफोडी झालेली आहे थोडी, अजून कलर वगैरे करायचं आहे तिथे. हे आमचं स्टँड सध्या खाली ठेवलेलं आहे, कारण त्याची जागा आहे या साईडला, ह्या साईडला आम्ही लावतो ते, पण इथे सध्या प्लास्टरचं काम झालं आहे, तर एक फायनली कलर झाला की ह्याला ते अटॅच करणार. बाकी इकडे तयारी तर चालूच आहे साबुदाणा वड्याची. तर पुढे आपण बघूयाच. तर फायनली नाश्त्याची तयारी चालू आहे. हे बघा इकडे साबुदाणा वडे ना, तुला आवडतात ना खायच्या सर्व, आम्हाला पण देऊ थोडे. तर मंडळी आता नाश्ता तर झाले ना ग, साबुदाणा वडे झालेत रेडी, थोडेच राहिलेत तळायचे, 2-3 बाकी आहेत. तर ते झाल्यानंतर आपण बसूया नाश्ता करायला. तर फायनली संडे स्पेशल नाश्ता रेडी झालेला आहे, ध्रुवांशूचा फेवरेट आहे. तर बघूया कसं झालंय ते, त्यालाच विचारूया. तर ध्रुव कसं झालंय? हा कसं झालंय? छान आहे. मग मम्मीला थँक्यू बोल. थँक्यू मम्मी. तर आपण पण टेस्ट करून बघूया. हे बघा इकडे, तर तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते. हे आहेत साबुदाणा वडे, भरपूर बनवलेत. हे आहेत साबुदाणा वडे, त्याच्यासोबत तडका दिलेली चटणी, हे चटणी तडका दिलेली, त्याच्यानंतर चहा, हा चहा आणि बिस्किट नाही, बिस्किट पण आहेत. आमचा खाऊचा डब्बा बारक्याचा, म्हणजे ध्रुवांशूचा खाऊचा डब्बा, याच्यात आम्ही खाऊ आणून ठेवतो, त्या आवडीची बिस्किट. काय त्या आवडीची बिस्किट आहे त्याच्यामध्ये. तर सर्वांनी या नाश्ता करायला. मी ट्राय करून बघतो कसं झालंय ते, नंतर मस्त झालंय. आमची बनवणारी आचारी, नाश्ता बनवणारी आचारी इकडे. मस्त मस्त, चटणी पण मस्त झाली, सेम हॉटेलला खातो ना तसं आहे. तर मंडळी या नाश्ता करायला, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय कोकण.